जय शिवराय मित्रांनो 5,000 देशी किंवा सुधारित कुक्कुट पक्ष्याच्या कुक्कुट पालनाला 22.5 लाख रुपयाचं अनुदान आणि याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती, अनुदान किती दिलं जाणार, अटी शर्ती पात्रता काय असणार, याच्यासाठी कागदपत्र काय लागणार आणि या योजनेचे अर्ज कशा प्रकारे भरून घेतले जाणार, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत गायी म्हशी असतील किंवा कुक्कुट पक्षी असतील किंवा शेळी मेंढी पालन असेल, वराह पालन असेल, वैरण विकास असेल, अशा वेगवेगळ्या बाबी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या बाबीबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे। आणि याच्याच अंतर्गत कुक्कुट पालनासाठी 3 बाबी राबवल्या जात आहेत आणि याच्या अंतर्गत राबवली जाणारी कुक्कुट पालनापैकी एक महत्त्वाची अशी बाब म्हणजे 5,000 देशी किंवा सुधारित कुक्कुट पक्ष्याच्या पालनासाठी कुक्कुट पालनासाठी 22.5 लाख रुपयापर्यंत अनुदान देणारी योजना, अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट पक्ष्याचे देशी पक्ष्याचं वाटप। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर किमान 200 अंडी उत्पादक देणारे 5,000 एकदिवसीय पक्षी, 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीनं शेड बांधकाम, खाद्य पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरता ट्रे, एक नेस्ट, ऑटोमेशन प्रणाली इत्यादी साहित्यासह 3 किलोवॅटचा सोलर, अशा प्रकारच्या बाबींवरती हे अनुदान दिलं जाणार आहे। याच्या अंतर्गत कोण लाभार्थी असणार आहेत तर सर्व प्रवर्गातील लाभार्थी असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओपन, ओबीसी जे काही लाभार्थी आहेत ते सर्व याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। याच्यामध्ये लाभार्थ्यांकडे अत्यल्प भूधारक लाभार्थी जे असतील त्यांना याच्या अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे, अल्पभूधारक लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे, वनहक्कधारक लाभार्थी असतील त्यांनाही याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे, सुशिक्षित बेरोजगारांनाही याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे, तर दिव्यांगांना 5% आणि महिलांना 50% आरक्षण या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेले आहे। आणि महिला लाभार्थी जर असतील तर अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, वनहक्कधारक, सुशिक्षित बेरोजगार अशा प्रकारानुसार या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलं जाणार आहे। याच्यामध्ये महिलांचे जर पुरेसे अर्ज प्राप्त झाले नाहीत या 50% आरक्षणासाठी तर मात्र इतर घटकातील लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे। परंतु प्राधान्यानं या योजनेच्या अंतर्गत जे महिलांचे लाभार्थ्यांचे अर्ज येतील त्यांना 50% आरक्षण किंवा त्यापेक्षाही जास्त महिला लाभार्थ्यांचे अर्ज आले तर त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, लाभार्थ्याकडे काय काय असावं लागणार आहे तर लाभार्थ्याची स्वतःची कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी किंवा या कुक्कुट पक्ष्याच्या पालनाकरता कमीत कमी 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार केलेली जमीन असावी। जर वनहक्क धारक लाभार्थी असतील तर त्यांना या अटी लागू राहणार नाहीत। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर कुक्कुट पालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा कुक्कुट पालन व्यवसायाचं शासन मान्य संस्थांचं प्रशिक्षण प्रमाणपत्र त्या लाभार्थ्याकडे असावं। जोपर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध केलं जाणार नाही तोपर्यंत अनुदानाचं वितरण केलं जाणार नाही। आता याच्यामध्ये प्रकल्प मर्यादा काय असणार आहे, प्रकल्पाचा खर्च काय असणार आहे तर किमान 200 अंडी उत्पादन करणारे 5,000 एकदिवसीय पक्षी, त्याची 50 रुपये प्रति पक्षी किंमत, असा 2.5 लाख रुपये पक्षाचा खर्च ग्राह्य धरण्यात आलेला आहे। 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्राम प्रति पक्षी, 5,000 पक्षी, अशा प्रकारे 30 रुपये प्रति किलोग्राम प्रमाणे 4,50,000 रुपये। अर्धबंदिस्त किंवा पिंजरा किंवा गादी पद्धतीनं शेड बांधकाम याच्यासाठी कमीत कमी 15 लाख रुपयाच्या मर्यादा, खाद्य पाणी पुरवठा, भांडी, अंडे ठेवण्याकरता ट्रे, एक नेस्ट, ऑटोमेशन इत्यादी आवश्यक साहित्य 6,68,000, सोलर 3 किलोवॅटचा 1,32,000 रुपये, अशी एकूण प्रकल्प खर्चाची मर्यादा असणार आहे ती 30 लाख रुपयाची असणार आहे। याच्यामध्ये अनुदान किती दिलं जाणार आहे तर सर्वसाधारण प्रवर्गातील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्याला 50% अर्थात 15 लाख रुपये, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे जे काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्याला 75% अर्थात 22,50,000 रुपयाचे हे अनुदान दिलं जाणार आहे। अनुदान वितरित केलं जात असताना हे अनुदान 2 टप्प्यामध्ये दिलं जाईल। एक तर पहिलं शेड उभारणी पूर्ण कामं झाली त्याच्यानंतर 50% अनुदान दिलं जाईल आणि ह्याच्यानंतर पुढे पक्षी खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली जाईल आणि पक्षी खरेदी करून ते कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर उर्वरित 50%चं अनुदान त्या लाभार्थ्याला दिलं जाणार आहे। आता याच्या अंतर्गत आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर याच्या अंतर्गत अनुभव प्रमाणपत्र किंवा त्याचं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र लाभार्थ्याचं हे या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे। वनहक्क जमीनधारक असेल तर 7/12 उतारावरती इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून जे अनुसूचीचं जे प्रमाणपत्र आहे ते आवश्यक असणार आहे। दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं UDID कार्ड प्रमाणपत्र लागणार आहे। बचत गटाची महिला लाभार्थी सदस्य असेल तर बचत गटाचं सदस्य प्रमाणपत्र लागेल। आणि हा प्रकल्प करत असताना कर्ज मंजुरीची सहमती, म्हणजे याच्या अंतर्गत तुम्हाला जे काही 50% निधी उभा राहायचा आहे
तो तुम्ही बँक कर्जाच्या माध्यमातून उभा करू शकता आणि त्याच्या सहमती बँकेची कर्ज मंजुरी अर्थात लोन सँक्शन लेटर सुद्धा लागणार आहे. याच्या अंतर्गत अटी शर्ती काय आहेत? या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेले कुक्कुट पक्षी हे किमान वार्षिक 200 अंडी उत्पादन देणारे असावेत. देशी पक्षी खरेदी करताना प्राधान्यानं शासकीय मध्यवर्ती अंडी उत्पादन केंद्र, सघन कुक्कुट गट, सार्वजनिक भागीदारी मधील जे काही तत्वावरील प्रक्षेत्र, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प, स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प यांच्याकडून हे पक्षी घ्यायचे. तर याच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे 2 महिन्याच्या आत लाभार्थ्यांना कुक्कुट पालनासाठी सीटची उभारणी करायची. उभारणी झाल्यानंतर 50% अनुदान मिळतं आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पक्षी, खाद्य, पाण्याची भांडी आणि इतर ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या प्रत्यक्ष उभा करून कुक्कुटपालन सुरू करायचे. लाभार्थ्यानं विहित केलेल्या कालमर्यादेमध्ये कुक्कुट पक्षाची खरेदी न केल्यास लाभार्थ्याचं नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवून पुढच्या लाभार्थ्याला लाभ दिला जाणार आहे. याच्या अंतर्गत प्रकल्प सुरू झाल्यानंतर कार्यक्षेत्रामधील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रामधील ते जे काही लाभार्थी असतील त्यांच्या खरेदीची पावती, लाभार्थ्याचं छायाचित्र, बँकेचा तपशील या सर्व माहिती पुढे सादर करायची. त्याच्यानंतर उर्वरित 50% अनुदान हे दिलं जातं. पहिला हप्ता वितरित करताना बँकेचं लोन सँक्शन लेटर हे कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहे. योजनेमध्ये निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च केल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरायची आणि लाभार्थ्यानं अटी शर्ती अंमलबजावणी करण्याबाबतचे जे काही बंधपत्र असेल ते बंधपत्र सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेताना सादर करायचंय. तर मित्रांनो, कुक्कुट पालनासाठी आणण्यात आलेल्या 3 महत्वाच्या अशा घटकापैकी हा एक महत्वाचा असा घटक ज्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक या योजनेच्या अंतर्गत बाबीचा लाभ घेत असताना तुम्हाला शेळी पालन असेल, गाई म्हशी पालन असेल किंवा कुक्कुट पालन असेल, प्रशिक्षण प्रमाणपत्र हे कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहे किंवा तुम्हाला त्या व्यवसायात आहेत म्हणून त्या व्यवसायाच्या संदर्भातील अनुभवाचं प्रमाणपत्र तरी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कागदपत्र, अटी शर्ती, पात्रतेच्या अंतर्गत ही योजना आता राज्यामध्ये राबवली जाणार आहे. सध्या या योजनेची प्रचार प्रसिद्धी सुरू आहे. टीव्ही चॅनलच्या माध्यमातून असेल, न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, टीव्हीवरती आपल्या एसटी वरती छापलेले पॉम्पलेट असेल किंवा गावोगावी पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती असेल, अशा प्रकारे याचा प्रचार प्रसार सुरू आहे. लवकरच या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या अर्जाच्या संदर्भातील पुढील अपडेट आल्यानंतर ह्याचा अर्ज कसा भरायचा, कोणत्या पोर्टलवरती भरायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.